नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण श्रीरामनवमी निमित्त नैवेद्य थाली आणि आमच्याकडे बनवला जाणारा पारंपरिक पद्धतीने श्रीरामासाठी प्रसाद म्हणजे सुंठवडा बनवणार आहोत। भरपूर असे पदार्थ या थालीमध्ये बनवले आहेत। मस्त चविष्ट आणि कलरफुल थाली आज बनवणार आहोत। या थालीमध्ये कोणकोणते पदार्थ आहेत ते आपण बघूया। पनीर बटर मसाला, क्रिस्पी मसाला भेंडी, फोडणीचं वरण, जीरा राईस, आम्रखंड, सुंठवडा, चपाती, कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी आणि बीट कोशिंबीर। चला तर आपण सुरुवात करूया। फोडणीच्या वरणासाठी आपल्याला तूर डाळ शिजवून घ्यायची आहे। इथं मी 1 वाटी तूर डाळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यात आपल्याला 1 इंच पाणी टाकायचं आहे। जिरं, हळद आणि तेल टाकून याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। डाळ शिजते तोपर्यंत वाटण करून घेऊयात। पनीर बटर मसाला बनवायचा आहे, त्यासाठी हे वाटण लागणार आहे आपल्याला। 5 ते 6 लवंग, 4 ते 5 मिरे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रक, 2 कांदे, 2 टोमॅटो उभे कापून घेतलेले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। त्यात 7 ते 8 काजू टाकून घ्यायचे आहे। मस्त गोल्डन होईतोपर्यंत आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथं डाळ शिजलेली आहे। आता आपण डाळीला फोडणी देऊया। एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून जिरं, मोहरी आणि लसूण, टोमॅटो, कांदा आणि मिरची टाकून हे आता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यात हळद, धने पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या। शिजलेल्या तूर डाळीमध्ये थोडंसं पाणी टाकून हे आता आपल्याला फोडणीत टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यात थोडंसं पाणी टाकून 3 ते 4 मिनिटं उकळू द्या। बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून आता फोडणीचं वरण रेडी आहे। या पद्धतीने जर तुम्ही फोडणीचं वरण बनवलं तर घरातील सर्वांना आवडेल। एकदा नक्की ट्राय करा। नंतर आपण जीरा राईस बनवणार आहोत। त्यासाठी कुकरमध्ये 1 चमचा तेल, 1 चमचा जिरं, 5 ते 6 लवंग, 5 ते 6 मिरी टाकून 1 वाटी स्वच्छ धुतलेला बासमती राईस टाकून घ्यायचा आहे आणि हा व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर ज्या वाटीने आपण राईस घेतला त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी टाकायचं आहे। 1 चमचा साजूक तूप, अर्धा लिंबू पिळून हे व्यवस्थित मिक्स करून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। चेक करूया। इथं जीरा राईस रेडी आहे। फोर्कच्या साहाय्याने याला आता मोकळा करून घ्यायचा आहे आणि थोडंसं कोथिंबीर टाकून आपला जीरा राईस हा मस्त दाणेदार असा रेडी आहे। यानंतर क्रिस्पी मसाला भेंडी बनवणार आहोत। त्यासाठी एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल, जिरं, मोहरी छान तडतडली की त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो टाकून व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। यानंतर लसूण, हळद, धने पावडर, घरगुती गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि थोडासा चाट मसाला टाकून शेंगदाण्याचं 2 चमचे कूट टाकून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। इथं मी 1 पाव भेंडी उभी चिरून घेतलेली आहे। आता हे मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यात चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। हे आता मिक्स करून घ्यायचं आहे। लिंबामुळे भेंडी ही चिकट होत नाही। लिंबूऐवजी तुम्ही दह्याचा सुद्धा वापर करू शकता। या प्रकारे जर भेंडी कट केली तर ती छान क्रिस्पी होते। कोथिंबीर टाकून ही आता क्रिस्पी होईल तोपर्यंत आपल्याला शिजू द्यायची आहे। तुम्ही बघू शकता भेंडी छान अशी क्रिस्पी तयार झालेली आहे। भेंडीची भाजी रेडी आहे। यानंतर आपण पनीर बटर मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून बटर टाकून घ्यायचं आहे। 2 टेबलस्पून तेल टाकायचं आहे आणि याला छान गरम झालं की त्यात धने पावडर, हळद आणि लाल मिरची पावडर टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं वाटण हे टाकून घ्यायचं आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करून यात बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून छान परतून घ्यायचं आहे।
पनीर बटर मसाला हा जास्त स्पायसी नसतो, त्यामुळे मी लाल मिरची पावडरचं प्रमाण कमीच ठेवलेलं आहे। याला छान तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथं तेल सुटलेलं आहे। मसाला भाजेल तोपर्यंत आपण आता पनीर कट करून घेऊयात। इथे मी 1 पाव फ्रेश पनीर घेतलेला आहे। याला आता कट करून घेऊयात। मी पनीरला मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेणार आहे। तुम्हाला हवं त्या शेपमध्ये पनीर तुम्ही कट करून घेऊ शकता। शक्यतो पनीरचे तुकडे हे थोडे मोठेच ठेवा। याप्रमाणे मी याचे छोटे छोटे असे स्क्वेअर करून घेणार आहे। इथं पनीर कट करून झालेलं आहे। यानंतर आता आपण मसाला चेक करूया। मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण रेडीमेड पनीर बटर मसाला टाकणार आहोत। मी इथं अर्धी वाटी गरम दूध घेतलेलं आहे, त्यात 2 टेबलस्पून मसाला टाकून घेणार आहे आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाल्यामध्ये टाकायचं आहे। एकदा मिक्स करून घ्या। 3 ते 4 मिनिटे याला व्यवस्थित शिजू द्या। थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे। तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्ही त्याप्रमाणे ग्रेव्ही तयार करू शकता। यात आता मी कट केलेलं पनीर टाकणार आहे। कोथिंबीर टाकून याला 5 ते 7 मिनिटं शिजू द्यायचं आहे। जर तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल चव पाहिजे आहे तर 1 चमचा तुम्ही टोमॅटो केचप टाका आणि चवीनुसार मीठ टाकून पनीर बटर मसाला रेडी आहे। यानंतर बीट कोशिंबीर करूया। त्यासाठी मी 1 बीट किसून घेतलेला आहे। त्यात जिरा पावडर, लाल तिखट, चाट मसाला, दही आणि पिठी साखर टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बीट कोशिंबीर रेडी आहे। नंतर आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं 1 जुडी कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाची पिठी, नंतर जिरं, लसूण आणि हिरवी मिरचीचं पेस्ट करून घेतलेली आहे। आता हे एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे। बेसन पीठ, तांदळाची पिठी आणि हिरवी पेस्ट टाकायची आहे। त्यात हळद, जिरं, मीठ आणि भरपूर तीळ टाकून घ्यायचे आहे। हे एकदा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि हवं असल्यास थोड्या पाण्याने याला व्यवस्थित याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथं व्यवस्थित असं गोळा तयार झालेला आहे। एका चाळणीला तेल लावून हातावर याचा छोटासा गोळा करून लांब लांब असे कोथिंबीर वडीसाठी रोल तयार करून घ्यायचे आहेत। थोडंसं याला तेल लावायचं आहे आणि थोडे थोडे तीळ टाकायचे आहेत, म्हणजे दिसताना कोथिंबीर वडी छान दिसते। याला झाकण लावून साधारण 10 ते 12 मिनिटांपर्यंत वाफवून घ्यायचं आहे। इथं आता कोथिंबीर वडी रेडी झालेली आहे। आपण आता चेक करून घेऊया। टूथपिक एकदम क्लीन निघालेली आहे, म्हणजेच कोथिंबीर वडी ही छान शिजलेली आहे। याला 3 ते 4 मिनिटं थंड होऊ द्या। नंतर याचे छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचे आहे। वडी ही व्यवस्थित कट होते आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त तयार झालेली आहे ती। आता याला आपण डीप फ्राय करून घेऊया। तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। डीप फ्राय केल्याने ही मस्त अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी रेडी होते। वडीला छान गोल्डन कलर येईल तोपर्यंत तळून घ्यायचं आहे। इथं सर्व कोथिंबीर वडी मी तळून घेणार आहे। कोथिंबीर वडी ही तळल्यानंतर टिश्यू पेपरवर टाका, म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असतं ते निघून जातं। मस्त अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी आपली रेडी झालेली आहे। सुंठ वडा तयार करणार आहोत। त्यासाठी पाव वाटी तीळ, 1 चमचा सुंठ, 2 चमचे गुळ पावडर आणि वेलची पावडर घेऊन याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे। जाडसर असं आपल्याला याचं मिक्सर तयार करायचं आहे। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि
सुंठवडा रेडी झालेला आहे। इथे आपली श्रीरामनवमी निमित्त स्पेशल नैवेद्य थाली रेडी झालेली आहे। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात। आपल्या श्रद्धेनुसार आपण नैवेद्य हा बनवत असतो। सुंठवड्याचा प्रसाद हा आमच्याकडे श्रीरामनवमीसाठी बनवला जातो। सर्वांना माझ्याकडून श्रीरामनवमीच्या खूप 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 शुभेच्छा। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे। थँक यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।